एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे, तुम्ही या ट्रॉलीवर बसलेला आहात, काय सांगाल, काय तुमचं सरकारला सांगणं आहे याच्यातून? अरे बघा, मोदींनी फार अच्छे दिन आणलेले आहेत. स्वतः जगभर फिरतात फ्लाईटनी आणि आम्हाला सांगतात सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, आणि स्वतः फिरतायत ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. त्यामुळे आता परिस्थिती या देशाची अशी आहे की बैलगाडी, सायकल गाडी आणि हातगाडी अशा गाडींवर फिरण्यासारखंच परिस्थिती ह्या देशामध्ये मोदींनी केलेली आहे. आणि म्हणून आमची लोक म्हणतात मोदी तेरे बैलगाडी, सायकल, ट्रॉल्या सगळे घेऊन यामध्ये सामील झालेले आहेत. भविष्य काय आहे? भविष्यामध्ये ही परिस्थिती अख्ख्या देशावरती येणार आहे. आता प्रत्येक जनतेने हे सगळ्यांनी तयार ठेवलं पाहिजे की आता ह्या देशामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं फार कठीण होणार आहे. या देशामध्ये सोनं खरेदी करणं फार कठीण झालेलं आहे. आणि त्यामुळे आता ही जी परिस्थिती 1950-1955 जी परिस्थिती होती, ती परिस्थिती आज ह्या ठिकाणी मोदींनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून या मोदींच्या विरोधामध्ये हा आमचा मोर्चा आहे. एकीकडे विद्यार्थी रस्त्यावर उतरताना तुमची मागणी काय असणार? बघा, नीटसारखा पेपर बाहेर फुटला जातो आणि लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आणि या नीट फोडणाऱ्या पेपरवरती अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही. आज विद्यार्थीसुद्धा आत्महत्या करतायत. ही भयानक परिस्थिती या महाराष्ट्रात आणि देशात या मोदी सरकारने निर्माण केली आहे. आणि म्हणूनच या मोदी सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे काटकसर करावी असं सांगण्यात आता शिवसेनेकडनं या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काटकसर करावी. तुम्ही सरकारच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करतात, रस्त्यावरती येऊन या ठिकाणी सर्व महिला आंदोलन करतात. आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना पाहिलं तर महागाई आणि दरवाढीच्या विरोधात. अहो, आंदोलन करणारच. आज महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता अत्यंत वाईट परिस्थितीतून चालली आहे. आज रेशनला गेलो की जे रेशन आम्हाला 100-200 रुपयात मिळत होतं, आज त्या रेशनसाठी आम्हाला 500चा भाव द्यावा लागतो. आज पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले. आज घरामध्ये लग्न करायचं असेल तरी आम्ही लग्न करू शकत नाही, सोनं खरेदी करू शकत नाही. आज आम्ही प्रवास टाळतो, कारण पेट्रोल डिझेल नाही, रस्त्यावरती गाड्या येत नाही. महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. आणि म्हणून हे सरकार गेल्याशिवाय मोदी म्हणतात ना अच्छे दिन नाही. अच्छे दिन कोणासाठी आले तर अच्छे दिन फक्त मोदी, अमित शहा आणि केंद्र सरकारसाठी आले. सामान्य जनतेसाठी हे अच्छे नव्हे तर बुरे दिन आहे. आणि म्हणून आम्ही याच्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. का वाटतं युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात भारताला बसल्याचं म्हणतात. शेतकरी देखील त्रस्त आहेत. तुम्ही धान्य देखील गळ्यात घेऊन सरकारला जागण्याचा फटका जगामध्ये फक्त हिंदुस्थानलाच बसलेला आहे, बाकी कुठल्या जगात देशाला बसलेला नाही. कारण ह्याचं कारण असं आहे की मोदींची जी भूमिका आहे ना अमेरिकेच्या फेवरमध्ये ना त्या इराणच्या फेवरमध्ये, आणि त्यामुळे लटकत झालेले मोदी. आणि म्हणून हे देशाची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याला संपूर्णपणे नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत. आणि म्हणून देश आमचा अत्यंत अडचणीत आहे. देशातील जनता अडचणीमध्ये आहे आणि देश पूर्णपणे संकटात आलेला आहे. याच्यासाठी सगळ्यांनी एकच उठाव केला पाहिजे. परवा त्या काँग्रेस जनता पार्टी दिल्ली हलवून टाकलेलं आहे. तरुण मुलं आणि तरुण विद्यार्थ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नीटसारखे पेपर फुटले जातात, लाखो मुलांचं नुकसान होतं. आणि त्यामुळे या देशामध्ये क्रांती करणं जरुरी आहे आणि क्रांतीची वेळ आता आलेली आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, महिलांनी कांदे गळ्यात आणि भाजीपाला. शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही कारण ह्यांचे जगातले प्रवास चालू आहेत. पैसा तिकडे खर्च होतो. मराठी माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी, देशाच्या जनतेसाठी पैसा नाही. या ठिकाणी सुनील राऊत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. या ठिकाणी माजी आमदार देखील या ठिकाणी बसलेले आहेत. गळ्यामध्ये धान्य तर बाजूच्या आमदारांनी गळ्यामध्ये भाज्या अडकून निषेध करत आहे. महिलांनी देखील या ठिकाणी गळ्यामध्ये पाहायला गेला तर कांदे लटकवून गळ्यामध्ये या ठिकाणी निषेध करताना पाहायला मिळते. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. गळ्यामध्ये कांदे घेऊन तुम्ही
मोर्चामध्ये सामील झाले? आज शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना हमीभाव मिळत नाही. कांद्याच्या शेतीपासून प्रत्येक शेतीचं नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा सरकारचं लक्ष नाही आहे. सरकार काही बघत नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आज आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. नक्कीच या मोर्चामध्ये काय काय कशा प्रकारचे लोक सामील झाले दाखवू शकतो आपण. हातात फलक आहे, या ठिकाणी थेट बैलगाडी काढलेली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काटकसर करावी, या ठिकाणी इंधनाचे भाव वाढतात, गॅसचे भाव वाढतात. चक्क महिलांनी बैलगाडीवरती या ठिकाणी बसून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. सरकारच्या विरोधात हा शिवसेना ठाकरे पक्षाचा हा मोर्चा आहे आणि याच ठिकाणी महिलांशी बातचीत करणार आहोत आपण. गॅसचे दर वाढत चाललेले आहेत, गॅसचे दर वाढत चाललेले आहेत. बैलगाडीवरनं प्रवास करत आहेत. सरकार म्हणतात काटकसर करा, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून कांदे गळ्यात अडकून तुम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये उभे. काय सरकारला सांगण्याचं आहे तुमचं म्हणणं काय? सरकारला एवढंच सांगायचं आहे, सरकार ह्या मोदी सरकारला जर फॅमिली असती ना तर त्याला माहिती पडलं असतं काय खर्च असतो तो. हा मोदी काही कामाचा नाही, जनतेची पुरे हालाल केलेले आहेत. काय करायचं आहे बघ, आता बैलगाडीतून मी ऐरोलीला चालली आहे. ही परिस्थिती मोदी सरकारची. नाही गॅस मिळत, नाही चुलीवर जेवण करतो, ही परिस्थिती. हे काय मोदी सरकार? ह्या मोदीला पोचक्यात बांधा. कांद्यात कांदा, सफेद कांदा आणि मोदीला बोचक्यात बांधा. आणि काय सांगणार, महाराष्ट्रात विकास कुठे आहे? ह्या महिलांचे पुरे हाल झालेत. ही परिस्थिती. बैलगाडी पाहिली शकतो, महिलांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बैलगाडीवरनं हा शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली भांडूप परिसरामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. पाहिलं महागाई आणि दरवाढीच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये या ठिकाणी मोर्चेकरी सामील झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार या महागाईवरती आणि दरवाढीवरती इंधन संदर्भात कसा विचार करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, भांडूप. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.